नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 22 सप्टेंबर सकाळचे 9:30 वाजलेत. पाहूयात येत्या 24 तासात राज्यातील हवामान कसे राहील. हवामान प्रणाल्या पाहिल्या तर बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ वाऱ्यांची स्थिती अजून हळूहळू सशक्त होत चाललेली आहे आणि लवकरच या ठिकाणी एक कमी दाबाचं क्षेत्र पाहायला मिळेल. या कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावाने राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर हा वाढणार आहे. सविस्तर अपडेट सायंकाळच्या साप्ताहिक अंदाजामध्ये तुम्हाला देऊच. बाकी सध्या राज्यात पावसाचे ढग जर पाहिले तिकडे साधारणतः अमरावतीच्या दक्षिण भागात आणि लातूर नांदेडच्या सीमावर्ती भागात थोडेसे पाऊस जाणारे ढग पाहायला मिळत आहेत. तसेच नागपूरच्या आसपासही ढगाळलेलं वातावरण आहे आणि रात्री या ठिकाणी पाऊस झालेला आहे. या व्यतिरिक्त राज्यात काही ठिकाणी ढगाळ हवामान, काही ठिकाणी हवामान कोरडं आहे आणि त्या 24 तासातील जर आपण हा विचार करायला गेलो येत्या 24 तासात पुणे, सातारा, सांगलीचे पूर्वेकडील खास करून भाग, सोलापूर, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूरचा आसपासचा भाग या ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता ही पाहायला मिळेल. तसेच नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावतीच्या उत्तरेकडील भागांमध्ये थोडाफार प्रमाणात गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता राहील. वर्धा, अमरावती, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नाशिक, नगर, पुण्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी तसेच वाशिमच्या आसपास एक दुसऱ्या भागांमध्ये थोडासा गडगडाट आणि पाऊस होऊ शकतो, मात्र सार्वत्रिक पाऊस नाही. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडासा गडगडाट आणि पाऊस होईल, अन्यथा विशेष मोठ्या पावसाची शक्यता ही नाही आहे. बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच. रोज हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.